नमस्कार मंडळी. प्रेम रंग भाग 2 मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रेमासाठी स्वतःचा रंग बदलण्याच्या मागे लागलेलो मी आता मात्र मला प्रेमच नकोसं वाटू लागलं होतं. जवळजवळ महिनाभरानंतर मी पुन्हा शाळेत गेलो. प्रत्येकजण माझ्याकडे चोरून पाहत होता. काही जण हसतही होते. ती सुद्धा माझ्याकडे पाहत आहे हे मला जाणवत होतं, पण मी ठरवलं होतं आता तिच्यापासून दूर राहायचं. कारण मला समजलं होतं की प्रेम मिळालं नाही तरी चालेल, पण स्वतःला हरवून बसणं योग्य नाही. शाळा सुटल्यानंतर मी आणि वैभव घरी निघालो. तो नेहमीसारखा मस्करी करत होता. खूप शांत होता. आंबेडकर मैदानाजवळ आलो आणि अचानक ती समोर उभी दिसली. कितीतरी दिवसांनी तिला पाहत होती. ती आधीपेक्षाही जास्त सुंदर दिसत होती. तिची एक केसांची बट सतत गालावर येत होती आणि तिला पाहून नकळत माझ्या डोळ्यात पाणी आलं. ती सरळ माझ्यासमोर येऊन उभी राहिली. मी तिची नजर टाळत खाली पाहू लागलो. तेवढ्यात ती शांत आवाजात म्हणाली, अभि, प्रेम होतं तर सांगायचं होतंस. मी नाही म्हणाले नसते. तिचं हे वाक्य ऐकून मी पूर्णपणे थक्क झालो. वैभव माझ्याकडे पाहून हळूच हसत होता. मला काहीच समजत नव्हतं. ती पुढे म्हणाली, तुला काय वाटतं? मी तुला नाकारलं असतं? तू एकदा विचारून तरी पाहायला हवं होतंस. तू नाही विचारलं असतंस तरी मी स्वतःहून तुला प्रपोज केलं असतं. मी फक्त तिच्याकडे पाहत राहिलो. ती हसत म्हणाली, अभि, रंग पाहून प्रेम करणाऱ्या मुलींमधली नाही आहे मी. प्रेम मनावर होतं, रंगावर नाही. आणि माझं प्रेम तुझ्यावर आहे, तुझ्या रंगावर नाही. हे ऐकताच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी वैभवच्या गळ्यात पडून रडू लागलो. काही वेळाने स्वतःला सावरलं तर ती माझ्याकडे पाहून हसत होती आणि मी लाजून खाली पाहत होतो. मी हळूच विचारलं, मीच का? माझ्यासोबतच का? त्यावर ती हसत म्हणाली, हेच मी तुलाही विचारू शकते. वैभवने पाठीत हलकीशी थाप मारत हसून म्हटलं, भावा, नशिबान निघालास. मी त्याला विचारलं, तू सांगितलंस ना तिला सगळं? तो हसत म्हणाला, मी फक्त तुझ्या क्रीमबद्दल सांगितलं. प्रेम तिने स्वतःच कबूल केलं. आज आमच्या लग्नाला 10 वर्ष झाली आहेत. एक मुलगा, एक मुलगी आणि माझी ऐश्वर्या. आम्ही सगळे खूप सुखात आहोत. तेव्हा वाटलं होतं की प्रेम फार काळ टिकणार नाही, पण ऐश्वर्याने मला शिकवलं की खरं प्रेम रंग पाहून नाही तर मन पाहून केलं जातं. तिच्या प्रेमाच्या रंगात तिने मलाही कायमचं सामावून घेतलं. धन्यवाद.